लोकनेते बाबूराव अण्णा पाटील अनगरकर यांच्या 99व्या जयंतीनिमित्त अनगर इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलं, तर मोहोळ तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले। मोहोळ तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्ह्याच्या सहकाराचे महामेरू लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात पार पडलं। जयंतीचं औचित्य साधून शिवाजी तरुण मंडळाने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं। छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष तथा गावचे सरपंच अजिंक्य राणा पाटील अण्णांच्या जयंतीनिमित्त हे विधायक उपक्रम गेल्या 7 वर्षांपासून राबवत आहेत। आजचं रक्तदान शिबिर भव्य दिव्य होतं, असं अजिंक्य राणा पाटील वृत्तदर्पणशी बोलताना म्हणाले। छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या 99व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे। आज गेले 6-7 वर्ष झालं या ठिकाणी रक्तदान शिबिराचा एक उपक्रम या ठिकाणी पार पाडला जातो। प्रत्येक वर्षी आम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून बाबूराव अण्णांनी रणशिंग फुंकलं। आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारण केलं। ग्रामीण भागातील गरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अण्णांनी अखेरच्या श्वासापर्यंत झुंज दिली। इंग्रजांबरोबर संघर्ष करणाऱ्या अण्णांनी इंग्रजांचा आदेश डावलून बाजार भरवल्यामुळे अण्णांच्या करारी बाण्याचं त्यावेळी सर्वांनी जाहीर कौतुक केलं होतं। तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला। माझे वडील हे शेतकरी कामगार पक्षातून आमदार झाले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन शेतकऱ्यांच्या बद्दल आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि सहकारामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहकार्य करायचा आणि फायदा मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केला। लोकनेते अण्णांच्या जयंतीचं औचित्य साधून अनगर आठवडा बाजाराच्या इमारतीचं उद्घाटन सरपंच अजिंक्य राणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। गेल्या 2 वर्षांपासून या बाजार भवनाचं काम सुरू होतं।